मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। दुपारी 12 वाजता शिवतीर्थवर बैठक पार पडेल। बैठक मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणारी असेल। तसंच उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीची चर्चा देखील या बैठकीत होईल। ठाण्यातील कळवा परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। या जनता दरबारात हजारो नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या। तसंच अनेक समस्यांचं निवारणही करण्यात आलं। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना युबीटीचा जनता दरबार होणार आहे। शिवसेना युबीटीचे नेते नितीन नांदगावकर जनता दरबार घेतील। चंदनवाडीच्या शाखेत सकाळी 11 वाजेपासून हा जनता दरबार सुरू होईल। जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल। तसंच जवाहर मोखाडा भिवंडीतल्या कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश होणार आहे। ठाण्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज अकोला दौरा असणार आहे। अजित पवार तब्बल 14 वर्षांनंतर अकोल्यात येत आहेत। तर आज अजित पवार अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या विकास कामांचा आढावा घेतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ठाणे दौरा असणार आहे। ठाणे मनसे मध्यवर्ती शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राज ठाकरे शाखेला भेट देतील। तसंच राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली सुद्धा काढण्यात येईल। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। कडूंनी मागण्या मान्य करण्यास सरकारला उद्यापर्यंतची मुदत दिली आहे। दरम्यान कडूंच्या आंदोलनाला छत्रपती संभाजीराजे, रोहित पवार, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके भेट देणार आहेत। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनावर विखे पाटलांनी टीका केली आहे। बच्चू कडूंचा विधानसभेत पराभव झाला त्याचं शल्य असेल असा खोचक टोला विखे पाटील यांनी लगावलाय। दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करणार असल्याचंही विखे पाटील म्हणाले। राज्यातील 30,000 परिचारिका 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी या परिचारिकांनी थेट संपाचा इशारा दिलाय। कंत्राटी पद्धतीनं परिचारिकांची नियुक्ती आणि 7व्या वेतन आयोगात स्टाफ नर्सेसकडे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय। नाशिकच्या लासलगावात दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ हे मुंडन आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील नसरापूर चेलाडी या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होते। तसंच हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनं एकमेकांना घासत असून वाहन चालकांमध्ये वाद निर्माण होतो। स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरात भूमाफियांनी महापालिकेच्या नाल्यांमध्ये घुसखोरी केली। हर्सुल परिसरात नाल्यात सिमेंट पाईप टाकून जागेवरच प्लॉन्टिंग पाडण्यात आली। त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकानं सिमेंट पाईप बाहेर काढून त्याचा चुराडा केला। नाशिकमधील ओझरच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाला 8च महिन्यात तडे गेले। आमदार दिलीप बनकर यांच्या 63 लाखांच्या निधीतून हे काम झालं होतं। इमारतीला तडे गेल्यामुळे ठेकेदारांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। बागलाण तालुक्यात हरणबारी गावाजवळ रस्त्याचं नुकतंच डांबरीकरण करण्यात आलं। मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्यानं जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी तक्रार केली आहे। मुंबई महापालिकेने आता ॲप चॅट बोट सेवा सुरू केली आहे। याद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी करता येणार आहेत। हा ॲप ओपन केल्यानंतर केवळ 5 पेक्षा कमी क्लिकमध्ये ही तक्रार नोंदवता येणार आहे। तसंच 48 तासांच्या आत या तक्रारींचं निवारण सुद्धा होणार आहे। मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा आहे। रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं पेटच्या माध्यमातून पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबवली आहे। याकरता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये अनेक मार्गदर्शक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना संमतीपत्र देत नसल्याचं उघडकीस आलंय। देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते। कोरोनाचे देशात 7,121 रुग्ण आढळलेत। दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये 66 नव्या रुग्णांची भर पडली आहे। कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे। 2 आठवडे उघडीत दिलेल्या मान्सूनबाबत गुड न्यूज। राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसात अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। 14 जून नंतर राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय।
आज विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यामुळे विमानानं हवेत हेलकावे घेतले। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला, तर हे विमान नाशिककडे वळवावं लागलं। हिंगोलीतल्या वलाना गावात वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून गेले, त्यामुळे शाळेतल्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। तसंच आता शाळेवर नवीन पत्रे टाकावे लागणार आहेत। जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मात्र पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पुण्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे। पुढचे 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे। येवला शहरासह इतर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडलाय। सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे आंबेडकर शॉपिंग या ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरलंय। दिल्लीला आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय। तसंच वृद्ध, लहान मुलं, आजारी व्यक्ती यांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणात केवळ 7% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे मागच्या 10 दिवसांपासून भोर शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतोय। भोर नगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते। आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांसाठी एसटी महामंडळानं 5200 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। तर ग्रुप बुकिंग केल्यास तुमच्या गावातून थेट पंढरपूर अशी सेवा सुद्धा एसटी महामंडळाकडून दिली जाणार आहे। धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात थुंकणाऱ्यांवर कारवाईची भूमिका घेण्यात आली आहे। तंबाखू सेवन करून थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांना मंदिर संस्थानानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रायगडमधल्या हरिहरेश्वर, दिवे आगार आणि श्रीवर्धन या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत त्यांचा समावेश करण्यात येतोय। याकरता प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज पुरवठा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तसंच या योजनेद्वारे डिसेंबर 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। सांगलीतील सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच 2026 पर्यंत सिंचन योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। AI तंत्रज्ञानाचा वापर करून 2 महिला डॉक्टर आणि एका तरुणीसह 4घांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी सातारा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। निगेटिव्ह रिपोर्ट दिल्याच्या रागातून संशयित आरोपीने महिला डॉक्टरसह 4घांचे अश्लील व्हिडिओ काढले। छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची चकमक झाली। या चकमकीमध्ये 2 नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय। कुनारच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 184 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय। रायगड जिल्ह्यातील रोहा इथल्या दनियाल सलीम चोगले या 27 वर्षाच्या युवकानं कोकणातल्या पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर होण्याचा मान पटकावलाय। तो इंडिगो एअरलाइन्समध्ये एअरक्राफ्ट इंजिनियर म्हणून रुजू झालाय। साताऱ्यात प्रतापगड किल्ल्यावर दुबईतल्या त्रिविक्रम ढोल पथकानं छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल ताशाच्या गजरात अनोखं अभिवादन केलंय। रक्षक प्रतिष्ठानकडून त्यांना प्रतापगडावर निमंत्रित करण्यात आलं होतं। प्रदेशातून प्रतापगडावर येऊन वादन करणारं हे पहिलंच ढोल ताशा पथक आहे। पुण्यातल्या भोर तालुक्यात नाटंबी गावात 11 एकर पडीक जमिनीवर 2,500 झाडांची लागवड करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात आंबा, जांभूळ, आवळा, नारळ अशा 400 वृक्षांची लागवड करण्यात आली, तर उर्वरित वृक्षारोपणात इतर फळझाडांबरोबरच बांबू, शोभिवंत झाडं त्यासोबतच औषधी वनस्पती यांची लागवड करण्यात येणार आहे। पुण्यातील भोर महाड मार्गावरच्या वरंद घाटातल्या हिरडोशी इथे कारचा अपघात झालाय। रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात कार उलटली आहे। अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय। परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ब्रुसेल्समध्ये EU संसद अध्यक्षा रॉबर्टा मेत्सेलो यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांच्यात लोकशाही, बहुलवादाच्या मूल्यांवर आधारित
भारत EU संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली.